नमस्ते। आज मी अंडा चीज पाव बनवते। हे मी 4 पाव घेतले, मध्ये असे कापून घेतले। त्याच्यानंतर शिजलेल्या बटाट्याचे असे काप करून घेतले। चाट मसाला, ओली मिरची बारीक करून घेतले, चिली फ्लेक्स, पिझ्झावरती आपण जी पावडर टाकतो ना हब्स, ते चवीनुसार मीठ आणि कांदा, 4 अंडी आणि बटर आणि चवीनुसार मीठ घेणार। आता पहिला आपण अंडा बनवून घेऊया। आता ही अंडी 4च्या 4 अंडी आपण फोडून घेतले। याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि चांगलं घोटूया। एक जीव चांगला करून घ्यायचा आणि त्याला आपल्याला छोटे छोटे आपण आमलेट करतो ना तसं तव्यावरती आमलेट करायचं। तव्याला आपण बटर लावूया। तुम्ही तेल पण लावू शकता, तूप पण लावू शकता, पण मी बटर लावते। एकदम पातळ असा आमलेट करून घेतला। आता त्याला आपण पलटी करू। आता एका प्लेट मध्ये काढूया आपण त्याला आणि त्या पावाला आपण आता बटर लावूया। पावाला आपण दोन्ही बाजूने दोन्ही साईडने बटर लावलेला आहे। आता त्याच्यावरती आपण कांदा टाकूया। कांदा टाकला, बटाट्याच्या स्लाइस तुम्हाला किती टाकायच्या आहेत त्या, चिली फ्लेक्स आणि पिझ्झा हब्स, चाट मसाला आणि हा आपण आमलेट केला होता तो घालूया। आता याच्यावरती आपण चीजच्या स्लाइस घेतल्या। तुमच्याकडे ट्यूब असतात त्या घेतल्या तरी चालते। आता एका बाजूला आपण हे सगळं साहित्य लावले, दुसऱ्या बाजूला आपण चटणी लावूया हिरव्या मिरचीची। आता तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही लावू शकता। याच्यावरती आपण लसूण सुद्धा घालू शकतो, पण मी लसूण घातली नाही। नेहमी मुलांना नाही देत, त्यांना नाही आवडत। आता हे आपण असं बंद करूया। आता त्याच तव्यावरती आपण बटर टाकूया। आता आपला चीज पण वितळलाय। आता आपण पाव ठेवूया त्याच्यावरती। गॅस थोडा मोठा करते, वरती पण लावायचा बटर। पोराला खायला द्यायचंय, चांगलं देऊया। आता वरती थोडा अजून बटर लावायचा। पाव रेसिपी आवडली, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।